आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खुसखुशीत अशी मटार कचोरीची रेसिपी आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये 2 महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे ही कचोरी खूप वेळ अशी खुसखुशीत आणि क्रंची राहते. अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच या कचोऱ्या तयार होतात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपण कचोरीसाठी लागणारं कणिक मळून घेऊ. तर यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून खायचा सोडा वापरलेला आहे. तर ही टिप नंबर 1 आहे. खायचा सोडा वापरल्यामुळे जी कचोरी आहे ती बराच वेळ अशी खुसखुशीत राहणार आहे, अजिबात नरम पडणार नाही. तर पिठामध्ये आपण मोहन वापरलेलं आहे. त्यासाठी मी पाव कप तेल घेतलेलं आहे. तेलच्या ऐवजी तुम्ही वितळवून घेतलेलं तूप घेतलं तरीही चालेल. आता इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी वापरू शकता किंवा 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ असं सुद्धा वापरू शकता. तर आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. कचोरीसाठी लागणारं पीठ आपण अगदी मऊ असं मळून घेणार आहोत. खूप जास्त कडक किंवा अगदी सैलसर असं नाही ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही. पिठामध्ये थोडा सोडा घातल्यामुळे लेअरसुद्धा खूप छान येतात कचोरीला. कणिक मळून झालेलं आहे. ते 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण कचोरीचं सारण तयार करून घेऊया. तर इथे 1.5 कप मी हिरवा ओला मटार आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि साधारण 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपण थोडं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे तयार झालेलं आहे. त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलंय. गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. त्यावरती साधारण 2 चमचे तेल घेतले. त्यामध्येच मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणे हे सगळं जाडसर कुटून घेतलंय. चिमूटभर हिंग आणि इथे मी 2 चमचे बेसन वापरलेलं आहे. ही टिप नंबर 2 आहे आपली. तर 2 चमचे बेसन यामध्ये छान असं परतून घ्यायचं. बेसन टाकल्यामुळे जे आपलं सारण आहे ते अगदी ओलसर होणार नाही. ते छान असं कोरडं होतं. त्यामुळे कचोरी आपली अजिबात मऊ पडत नाही. आता हे बेसन तेलावरती छान परतून घ्यायचं. साधारण 3 ते 4 मिनिटं म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. तर बेसन छान भाजलेलं आहे. यामध्येच आपण आता काही मसाले ॲड करू. तर मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा हळद हे टाकलेलं आहे. मसालेसुद्धा तेलावरती छान परतले. आता जे आपण वाटून घेतलेलं मटारचं सारण आहे तर ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते सुद्धा मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता हे मटार आपण सुरुवातीला वाफवून वगैरे घेतलेले नाहीत. त्यामुळे हे मटारचं बनवलेलं सारण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर सतत असं ढवळत राहून लो टू मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं असं हे छान शिजवून घ्यायचं. आणि बघू शकता आपण मिश्रणामध्ये बेसन वापरल्यामुळे मिश्रण आपलं अगदी कोरडं असं झालेलं आहे. अजिबात पाणी सुटलेलं नाही. तर आता यामध्येच मी चवीपुरतं मीठ टाकले आणि 1 छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा 1 लिंबाचा रस जरी टाकला तरीसुद्धा चालेल. थोडंसं आंबटपणा आला तर मिश्रणाला खूप छान टेस्ट येते. आता सारण आपलं तयार झालेलं आहे. ते थंड व्हायला ठेवून देऊया. थंड झाल्यावरतीच आपण हे कचोरीमध्ये भरणार आहोत. तर सारण थंड झालेलं आहे. मी 5 ते 10 मिनिटानंतरच बनवायला घेतलंय. तर आता पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. साधारण आपण चपातीसाठी घेतो तेवढ्याच आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेतलेत. तर जवळपास 11 गोळे या पिठामध्ये तयार झालेत आणि तेवढेच आपण या मिश्रणाचे सुद्धा गोळे तयार करून घेऊया. म्हणजे पीठ किंवा सारण शिल्लक नाही राहणार. तर आता मी या मिश्रणाचे सुद्धा गोळे तयार करून घेतले. ते सुद्धा बरोबर 11 झालेले आहेत. आणि आता बघू शकता तर मी एक पिठाचा गोळा घेतलाय. त्या पिठाची अशी पारी बनवून घेतली. जसं आपण आलू पराठा किंवा पुरणपोळीसाठी पारी तयार करून सारण आतमध्ये भरतो, अगदी त्याच पद्धतीने आपण हे सारण आतमध्ये भरून घेऊया आणि ज्या कडा आहेत त्या अगदी अशा बंद करून घ्यायच्या. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असं कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आणि हाताने असं प्रेस करून थोडीशी पसरट अशी कचोरी तयार करून घ्यायची. म्हणजे सारण जे आहे ते अगदी एकसारखं पसरतं. तर बघू शकता एक कचोरी आपली तयार करून झालेली आहे. आणि आता एका प्लेटमध्ये मी थोडंसं मैदा टाकून घेतलंय म्हणजे खाली चिकटणार नाहीत. आणि दुसरी सारख्याच पद्धतीने दुसरीसुद्धा कचोरी मी तयार करून दाखवते तुम्हाला. तर पिठाची पारी करून घेतली आणि त्यामध्ये आता तयार करून घेतलेलं सारण आपण भरून घेऊया. कचोरी बंद करताना तिच्या कडा व्यवस्थित बंद करायच्या, नाहीतर मग तेलामध्ये तळताना त्या मोकळ्या होऊ शकतात.
तर अगदी व्यवस्थित अशी ही कचोरी बंद करून घ्यायची. घरी कचोरी बनवणं म्हणजे खूप अवघड काम वाटतं, पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि अगदी परफेक्टच बनतात. जशा मार्केटमधून आपण आणतो, अगदी त्याच चवीच्या या कचोऱ्या तयार होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता ही सुद्धा कचोरी आपली तयार करून झालेली आहे. तर सारख्याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कचोऱ्या अशा तयार करून घेतल्या. आता आपण या कचोऱ्या तळायला घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि तेल आपल्याला अगदी कमी गॅसवरतीच गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त कडकडीत तेलामध्ये या कचोऱ्या अजिबात तळायच्या नाहीत. बघू शकता तुम्ही तेलामध्ये कचोरी टाकल्यावरती अगदी थोडेसे बबल येतात. तर अशाच पद्धतीचं तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत तेलामध्ये तळले तर कचोरीला अगदी असे बबल येतात आणि त्या लवकर मऊ पडतात. त्यासाठी आपण हे कमी गॅसवरतीच तळून घेणार आहोत. त्यामुळे या अगदी बराच वेळ अशाच खुसखुशीत आणि क्रंची अशा राहतात. आता बघू शकता तुम्ही या कचोऱ्यांचा थोडासा रंग बदललेला आहे. तर आत्ता तुम्ही गॅस थोडासा वाढवला तरी चालेल, पण खूप जास्त नाही. आणि या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत, त्या मी काढून घेते. तर सारख्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा कचोऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया. तर सुरुवातीला अगदी कमी गॅसवरती तळायच्या आणि मग थोडासा गॅस वाढवून आपण या तळून घ्यायच्या. तर या सगळ्या कचोऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. या मस्त खुसखुशीत अशा कचोऱ्या तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत आणि खजुराच्या गोड चटणीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागतात. आणि आतमधून सुद्धा अगदी छान झालेलं सारण अगदी एकसारखं पसरलेलं आहे आणि मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.